नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणना सुरू झालेली आहे. आपण सर्वजण काम सुरू केलं असेल. मी यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ दिला होता. HLO ॲपला लॉग इन कसं करावं, पासवर्ड कसा मिळवा इत्यादी ती माहिती होती. तो व्हिडिओ आपण बऱ्याच जणांनी पाहिला आहे आणि आपल्या ॲपला लॉग इन केलं आहे. आता तुम्ही काम करायला सुरुवात केलं असेल, तुमचा एरिया तुमच्या लक्षात आला असेल आणि तुम्ही इमारतींना आणि घरांना नंबर द्यायला सुरुवात केली असेल. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असे यायला लागलेत की प्रत्यक्ष ॲपवर माहिती कशी भरायची आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे, या बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमधून बोलणार आहोत. आता मी तुम्हाला या समोर दिसत असतील मी 4 इमारती ज्या मी पहिल्या माझ्या भागातील सर्वे केलेल्या आहेत. त्यातलं CN01 ते मंदिर आहे, म्हणजे पहिली इमारत ही माझी मंदिरच आहे. दुसरं CN02 किंवा CN2 फक्त तुम्ही लिहिलं असेल, ते पक्के घर आहे आणि ॲक्च्युली ते रिकामं आहे. CN3 पक्के घर आणि ते सुद्धा रिकामे आहे. आणि CN4 हे पक्के घर आहे, चौथी इमारत आहे ती CN4 म्हणजे. आणि त्याच्या पुढे कंसात मी 3 लिहिलेलं आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये 3 गणनाघर आहेत, म्हणजे 2 कुटुंब वेगवेगळ्या भागात राहत आहेत एकाच इमारतीमध्ये. आणि तिसरा आहे तो जनावरांचा गोठा आहे. ॲक्च्युली त्याची वेगळी इमारत न करता मी त्यातच ते गणनाघर धरलेलं आहे, कारण ते घराला चिकटूनच असा शेड त्यांनी किंवा त्याला एकाच भिंतीला ते बांधलेलं आहे. त्यामुळं त्या चौथ्या इमारतीमध्ये 4 कंसात 3 याचा तर चौथ्या इमारतीमध्ये 3 गणनाघर आहेत. आता या 4ची माहिती मी तुम्हाला भरून दाखवणार आहे. प्रत्यक्ष ॲपमध्ये हे कसं काम करतं ते तुम्हाला ॲक्च्युली पाहायला मिळेल, कारण तुम्ही सगळ्यांनी तसे मला मेसेज केलेत की प्रत्यक्ष ॲपमध्ये माहिती भरत असतानाचे आम्हाला व्हिडिओ द्या. तर चला आपण ॲपमध्ये जाऊया. यासाठी मी HLO ॲप उघडतो. HLO ॲपमध्ये गेल्यानंतर हे बघा, हे HLO ॲप आहे. याच्यावरती मी क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं ॲप सुरू होईल. ॲप सुरू झाल्यानंतर इथं आपल्याला पिनने सुरू करायचं आहे, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. तर पिनने सुरू करूया आपलं ॲप. आता पुढं जाण्यासाठी बघा, इथं आपल्याला मी मागच्या लॉग इन करण्याच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं की हे जे खालचे 2 चौकोन आहेत, इमारतींची अंदाजित संख्या आणि गणनाघरांची अंदाजित संख्या, ही तुम्हाला टाकलीच पाहिजे. आता जर तुम्ही सगळे एकूण इमारतींना जर नंबर दिले असतील आणि गणनाघरांना कंसात त्यांच्या गणनाघरं लिहिले असेल आणि तुमच्याकडे आता फिक्स आकडा असेल की माझ्या भागामध्ये इमारती इतके आहेत आणि गणनाघरं इतके आहेत, तर ते तुम्ही तसं टाकू शकता. पण जर तुम्हाला अजून पूर्ण माहिती नसेल तुमच्या भागामध्ये इमारती किती आहेत आणि गणनाघरं किती आहेत, तर तुम्ही ते अंदाजे टाकू शकता. हे नंतर कितीही वेळा बदलता येतं. जोपर्यंत तुम्ही फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत बदलता येतं, कारण हे भरल्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येणार नाही. त्यामुळे हे भरणं आवश्यक आहे. आता हे भरण्यासाठी काय केलं आहे बघा, मी अंदाजे इथं इमारतींची संख्या 175 आणि गणनाघरांची संख्या 200 टाकलेली आहे. हे अंदाजे आहे पूर्ण बरं का. आणि पुढं सुद्धा म्हटलेलं आहे इमारतींची अंदाजित संख्या आणि गणनाघरांची अंदाजित. ठीक आहे, त्याशिवाय हे पुढं जात नाही. रिकामं ठेवून जर तुम्ही पुढं गेला तर जाता येत नाही, म्हणून टाकलेलं. तर जर पुढं जाऊया, घरी यादींची माहिती. तर ठीक आहे, हे मेसेज येतो पहिल्यांदा, स्वगणना ID डाउनलोड करण्यासाठी घर यादी कार्य रिफ्रेश करा. ह्याला ठीक आहे असं करा. आता हे जे 6 मेनू आहेत याच्याबाबतही मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो. आपल्याला घरांची माहिती या पहिल्या चौकोनात भरायची आहे, ज्याचं नाव आहे घर यादीतील नोंद. दुसरी जी माहिती आहे ती माहिती अद्यतन करा, म्हणजे भरलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही बदल अपडेट वगैरे करायचं असेल, चुकीची दुरुस्त करायची असेल तर इथून करायची आहे. त्यानंतर तुम्ही भरलेले हे सारांश इथून बघू शकता. बघा, इथं सारांशावर मी क्लिक केलेलं आहे. सगळं 0 आहे. गणनाघरं 0 आहेत, निवासी अनिवासी घरं हे सगळंच 0 आहे, कारण अजून मी काही भरलेलं नाही आहे. त्यानंतर हा जो खालचा जो लाल आहे सिंक, तो डाटा सिंक करायचा आहे तुम्हाला, जसं जसं माहिती भराल तसं. आणि हे पूर्ण झाल्याचं आहे. तर ठीक आहे, ही 6 आहेत. आता आपलं काम इथून सुरू करायचं आहे. तर याच्यावरती मी क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, ओळ क्रमांक जी ऑटोमॅटिक येते तुमची 001 ही ओळ क्रमांक येणार आहे. आणि मगाशी मी फोटो दाखवलेला जो माझा पहिला इमारत क्रमांक होता तो मी देतो इथं. तर मी इमारत 4 अंकामध्ये म्हणजे CN आणि नंतर पुढं 3 अंकी दिलेले आहे 001. अजून एक 0 राहिला, 001 ही माझी इमारत झालेली आहे. आता इमारत झाल्यानंतर बघा, खाली गणनाघर क्रमांक इथं रिकाम आहे, हे तुम्हाला टाकायचं नाही आहे. तर ते ऑटोमॅटिक येतं. पण ते ऑटोमॅटिक कधी येतं, हा जो नवीन शब्द जो आहे, नवीन टॅब, नवीन बटन, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर गणनाघराचा क्रमांक ऑटोमॅटिक येणार आहे. बघा, इथं नवीनवर मी क्लिक करतो. बघा, गणनाघराचा क्रमांक 0001 ऑटोमॅटिक आलेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्हाला नवीनवर क्लिक करायचं आहे. पण एकाच इमारतीमध्ये जर पुढचं गणनाघर जर तुम्ही घेत असेल तर नवीनवर न करता पुनरावृत्तीवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आता इथं आणखीन एकाने प्रश्न विचारला होता की स्वगणना केली असेल तर माहिती कशी भरायची. जर स्वगणना केली असेल तर इथं होय म्हटलात
की तुम्हाला त्यांनी स्वगणना केल्यानंतर मिळालेला ID टाकायची विंडो येते आणि सगळे प्रश्न ID टाकलात की भरलेले त्यांनी सगळे प्रश्न दिसतात. ते फक्त चेक करून सबमिट करायचे. पण जर त्यांनी स्वगणना केली नाही तर नाहीवर क्लिक करायचं आणि तुम्ही स्वतः सगळे प्रश्न भरायचे. लक्षात आलं? तर नाहीवर क्लिक करतो कारण हे मंदिर आहे त्यामुळं स्वगणना होणारच नाही. ठीक आहे, नाहीवर क्लिक करतो. आता जरी हे इमारत मंदिर असेल, शाळा असेल किंवा बंद घर असेल तर तिचे 4थ्या प्रश्नापासून 7व्या प्रश्नापर्यंत सगळ्यांची माहिती ही भरावीच लागते. आता या मंदिराची जमीन कशी आहे तर जमीन टाईल्सची आहे म्हणून मी याला मोझॅक टाईल्स घेतो आणि पुढे जातो. ठीक आहे, भिंतीसाठी काय वापरलेलं आहे तर दगड सिमेंट माती, दगड सिमेंट मातीने जोडलेले पक्क्या विटा, तर पक्क्या विटा आहेत आणि सिमेंट आहे त्यामुळे ते मी घेतलेलं आणि पुढे गेलेलं आहे. छप्परासाठी काय आहे तर छप्परासाठी सुद्धा काय आहे तर छप्परासाठी कॉन्क्रीट आहे म्हणून मी इथं कॉन्क्रीट घेतो आणि पुढे जातो. ठीक आहे, हे 6वा प्रश्न. आता 6वा प्रश्न, हा 7वा प्रश्न सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या 7व्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला थोडंसं जास्त सांगणार आहे. गणना घराच्या वापरासंबंधीची माहिती तुम्हाला इथं पाहिजे. 1 ते 10 मुद्दे जे आहेत ह्यातला मुद्दा येतो. जर निवास असेल तर तुम्हाला हे खालचे कोणतीही गोष्ट तुम्हाला चालू राहते. निवास असेल तर या दोन्ही गोष्टी बंद होतात, कुलूपबंद आणि संस्थात्मक गणना. पण निवासाखालच्या ह्या जे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत घेतलात तर हे तुम्हाला हा चौकोनात पण माहिती भरायला लागते. हे आता हे जे इमारत आहे माझी पहिली ते मंदिर आहे त्यामुळे मी निवास घेणार नाही. तर निवासा व्यतिरिक्त इतर वापर दुकान, कार्यालय, शाळा, महाविद्यालय, प्रार्थनास्थळ, तर हे प्रार्थनास्थळ आहे म्हणून इथे 8वर क्लिक करतो. जसं तुम्ही 2 नंतरचा कोणताही पर्याय निवडता तसा हा चौकोन ओपन होतो. प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा. तर इथं आपल्याला प्रत्यक्ष वापर त्याचा लिहायचा आहे. तर इथं बघू शकता प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणी मी मंदिर टाकलेलं आहे. तुम्ही अजून त्याचं डीप टाकू शकता, गणपती मंदिर वगैरे असं जे काय ते टाकू शकता. तर 2 पासून 9 पर्यंत जर कोणतंही घेतलात तर या चौकोनात तुम्हाला माहिती भरावी लागते. एक निवास घेतलात तर या चौकोनात माहिती भरायची गरज नाही. तर ठीक आहे, आता हे भरलेलं आहे मी. आता पुढे जावर क्लिक करतो. बघा, तर डायरेक्ट आपल्याला सारांश येतो उत्तराचा. याचाच अर्थ आपली माहिती झालेली आहे. मंदिर किंवा प्रार्थनास्थळं किंवा निवासाव्यतिरिक्त ज्या इमारती आहेत त्यांचं लगेच 7 प्रश्नानंतर विषय संपतो आणि काम त्यांचं पूर्ण होतं. तर पुष्टी करा म्हणून याच्यावर क्लिक करा. तर हे आपलं काम झालेलं आहे. आता पुनश्च एकदा आपण पहिल्या पेजवर आलेलो आहोत. ओळ क्रमांक ऑटोमॅटिक 2 आलेली तुम्हाला दिसते. तर आता दुसरी इमारत सुद्धा मला भरायची आहे. ती दुसरी इमारत सुद्धा माझ्याकडे आहे, ती बंद आहे. घर आहे पण ते बंद आहे. आता इथं इमारत क्रमांक प्रवेश करा. आता इथं मी माझ्या पद्धतीनं जसे मी इमारत क्रमांक दिले तसे मी टाकतो. बघा, इथं थोडंसं कॅपिटल करतो. पहिल्यांदा CN002 ही माझी इमारत आहे आणि आता इथं गणनाघर क्रमांक परत नवीन येणार आहे ते, कारण या दुसऱ्या इमारतीत सुद्धा दुसरं गणनाघर म्हणून इथं मी परत केलं. गणनाघर सुद्धा दुसरं आलेलं आहे. इमारत क्रमांकाला मी पुनरावृत्ती करा म्हटलेलं नाही, कारण पुनरावृत्ती करा म्हटलं तर त्या एकाच इमारतीमध्ये जर अनेक गणनाघर असेल तर पुनरावृत्ती करावर आपल्याला क्लिक करावे लागणार आहे. नवीन घेतल्यावर परत गणनाघर क्रमांक आलेला आहे. आता पुढे जाऊया आपण. चला, परत प्रत्येक वेळी तुम्हाला गणना केली आहे की असा प्रश्न येईल. केले असेल तर होयवर क्लिक करा, नसेल तर नाहीवर क्लिक करा. ठीक आहे, नाहीवर क्लिक करूया. त्यानंतर आता जमिनीसाठी वापरलेलं, तर परत एकदा याच पद्धतीनं, तर या पक्क्या घरात सुद्धा जमिनीसाठी हे वापरलेलं आहे टाईल्स. पुढे जाऊया. चला, त्यानंतर पक्क्या विटांच्या भिंती आहेत. चला पुढे जाऊया. त्यानंतर परत पुढं बघा वरती काय आहे तर वरती स्लॅब आहे कॉन्क्रीट. तर पुढे जाऊया. आणि आता यामध्ये हे काय आहे, हे पक्कं घर हे बंद आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे रिकामे आणि निवास पण बंद अशा पद्धतीने इथं माहिती लिहावी लागणार आहे आपली. तर मित्रांनो, ही जी दुसरी इमारत आहे माझी ती निवासी घरच आहे पण ते बंद आहे, तिथं कोणीही राहत नाही आता. त्यामुळे मी रिकामेवर क्लिक केलं आणि रिकामेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 2 पासून 9 पर्यंत 9, 10 पर्यंत जर कोणताही पर्याय निवडला तर या चौकोनात आपल्याला माहिती टाकायला लागते. अर्थात प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा असं म्हटलेलं आहे. जर रिकामे आहे तर काय आहे तर रिकामे आहे पण ते कुलूप बंद आहे म्हणून कुलूप बंदवर पण मी क्लिक करणार आहे. तर कुलूप बंद त्याचं येत नाही. एकच मिनिट. तर मित्रांनो, दुसरी इमारत हे ॲक्च्युली निवासी घर आहे पण तिथं कोणीही राहत नाही. त्यांनी दुसरीकडे घरं बांधल्यामुळं ते या घरात राहत नाहीत. ते घर कायमस्वरूपी कुलूप बंद आहे. त्यामुळे पहिल्यांदा निवास हा निवडूया. निवास हा निवडल्यानंतर आता यामधले ते कुलूप बंद आहे की संस्थात्मक गणनाघर आहे तर कुलूप बंद आहे याच्यावरती क्लिक करूया. बघा, दुसरी इमारत हे निवासी घर आहे पण तिथं कोणीही राहत नाही. ते कुलूप बंद आहे कायमस्वरूपी म्हणून कुलूप बंद निवडलं आणि पुढे जावर क्लिक केलं. इथं आता डायरेक्ट तुम्हाला काय केलं जातं 34व्या क्रमांकावर नेलं जातं मोबाईल क्रमांक फक्त जनगणनेच्या संपर्काकरिता.
पण आता तिथं कोणीच राहत नाही, त्यामुळे त्यांचा मोबाईल क्रमांकही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा मोबाईल क्रमांक न भरताना सुद्धा सादर करू शकता. तर आता हा मोबाईल क्रमांक न भरता मी इथं सादर करावर क्लिक करतो आणि ही माहिती या बिल्डिंगची संपलेली आहे. तर आता याची पुष्टी करा. पुष्टी केलेली आहे. तर आता बघू शकता या पद्धतीने माझं हे 2 इमारती भरून झालेल्या आहेत. आता थोडंसं बॅक जाऊन तुम्हाला मी याचा सारांश दाखवतो. बॅक जातो आणि इथं आपण आलेलो आहोत. आता माहिती अद्ययावत करा. इथं जर गेलात तुम्ही तर बघा इथं तुम्ही भरलेली माहिती दिसते आणि प्रत्येक माहितीजवळ एक पेन्सिल आणि एक डिलीटचं बटन दिसतं. जर तुम्ही डिलीट केला तर ओळ क्रमांक ही जी एक ओळ क्रमांक आहे ती कायमस्वरूपी तुमच्याकडे सेव्ह राहते. ती ओळ क्रमांक परत कोणाला मिळत नाही. त्यामुळे शक्यतो माहिती डिलीट करू नका. पेन्सिलवर क्लिक करून त्या माहितीत काही चूक असेल तर दुरुस्त करून आहे तशी सेव्ह करा. त्यामुळे डिलीट कोणीही करू नका. आणि जर डिलीट केलात आणि ओळ तुमच्याकडे कायमस्वरूपी राहिली तर काय करायचं तेही तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर अशा पद्धतीने सारांश आपल्याला बघता येतो. सारांश बघून झाल्यानंतर इथून तुम्हाला माहिती अद्ययावत करा त्या ठिकाणी आपण बघितलं. इथून सारांश आपण बघू शकतो. एकूण 2 गणनाघरं, अनिवासी घरांची संख्या 1 म्हणजे एक मंदिर भरलेलं आहे. सामान्य कुटुंब 1 आहे जे बंद घर होतं ते लॉक केले. अशा पद्धतीनं हे आपल्याला सारांश सुद्धा बघायला मिळतो. ठीक आहे. आता आपण परत जाऊया. परत घर यादीतील नोंद याच्यावरती मी क्लिक करतो. आता तिसरी इमारत मला भरायची आहे. ओळ ऑटोमॅटिक तिसरी आलेली आहे. परत एकदा माझ्या पद्धतीने मी इमारतीचा नंबर टाकतो CN003 आणि आता मला इथं पुनरावृत्ती करावर क्लिक करायचं नाही कारण याच्यामध्ये आणखीन गणनाघर नाही आहे. त्यामुळे पुनरावृत्तीवर मी क्लिक करत नाही. डायरेक्ट नवीनवर क्लिक करतो म्हणजे याचा गणनाघर क्रमांक येईल. बघा 03 आलेला आहे. आता पुढे जावर क्लिक करूया. परत आपल्याला प्रत्येक वेळी प्रश्न येणार आहे स्वगणना केली आहे का, तर स्वगणना केलेली नाही आहे त्यामुळे मी इथं नाही म्हणतो. आता या घराबाबत सुद्धा आपण पटपट माहिती भरायची आहे. तर मित्रांनो ही सुद्धा इमारत बंदच आहे त्यामुळे मला हे यात सुद्धा पटपट भरत पुढे जायचं आहे. ठीक आहे. याला कोबा आहे म्हणून मी सिमेंट केलेला आहे. पक्क्या विटा पुढे जाऊया. त्यानंतर छपरासाठी यांनी पत्रा वापरलेला आहे. त्यानंतर इथं आता मी हे शीट्स घेतो आणि पुढे जातो. आणि आता 7वं, आता हे निवास आहे पण बंद आहे. निवासवर क्लिक केलं आणि खाली कुलूप बंदवर क्लिक केलं. पुढे जावर क्लिक करूया. डायरेक्ट मोबाईल नंबर आलेला आहे. आता हा मोबाईल नंबर न टाकता मी सादर करावर क्लिक करतो. सगळ्या सारांशाला आणि पुष्टी करावर क्लिक करतो. मित्रांनो जर तुम्हाला वाटलं की त्याचा मोबाईल नंबर मला टाकायचा होता पण आपण सादर केलाय तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मागे जा. मागे गेल्यानंतर माहिती अद्यतन करावर क्लिक करा आणि जेही 3 नंबरचं बंद घर आहे 2 नंबरचं याच्या पेन्सिलवर क्लिक करून परत त्याची माहिती भरून मोबाईल नंबर टाकू शकता किंवा याच्यात बदल करू शकता. ठीक आहे. आता मी पहिली 3 इमारती भरल्या आहेत. तुम्हाला सारांशमध्ये एकदा दाखवतो. बघा 3 गणनाघरे 3 इमारती भरलेल्या आहेत. त्यामध्ये 2 लॉक केलेले घर आहेत. एक अनिवासी मंदिर आहे. अशी ही 3 माहिती भरली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर सगळं तुम्ही बंद आणि हेच दाखवत आहे, पूर्ण माहिती असलेलं एखादं घर दाखवा. तर आता 4थी जी इमारत आहे माझी ती तुम्हाला मी व्यवस्थित पूर्ण घर असलेले दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या बघावं लागेल. संपूर्ण 34 प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने भरावी यासाठी. आता या पद्धतीने तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल की इमारत कशी निवडायची, त्यानंतर गणनाघर कसं ऑटोमॅटिक घ्यायचं, माहिती कशी भरायची, सारांश कुठं बघायचा, माहितीचे अपडेटेशन कसं करावं हे सगळं या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यावरून पुढचं काम करण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, जास्तीत शेअर करा आणि अजून तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या खाली कमेंटमध्ये टाका. आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. त्याशिवाय तुम्हाला लगेच पुढची माहिती मिळणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.